solstice and equinox. Yes, this forms the very basic concepts of climatological understanding, guys. In the geography as a subject, you will find prelims मध्ये खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय एमपीएससी यूपीएससी दोन्ही एक्झामिनेशन मध्ये ऑन दिस सॉल्स्टिस अँड इक्विनॉक्स. आज आपण हीच कॉन्सेप्ट मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कसा आन्सर मध्ये फिट बसवायची आहे ते डिस्कस करूयात. ओके, सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला काहीतरी 100% नवीन इनसाइट्स भेटतील अबाउट द कॉन्सेप्ट, अबाउट आन्सर रायटिंग, अँड येस यू विल गेट some sort of additional information. So watch it till the end. बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ सॉल्स्टिस अँड इक्विनॉक्स विथ सुटेबल डायग्राम. ठीक आहे, सो 10 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारलाय 250 वर्ड्स. ओके, 250 वर्ड्स. आता क्वेश्चनची ऍज युजुअल यू आर प्रिटी मच अवेअर अबाउट की काहीतरी डिमांड असते, बरोबर. डिमांड, मग डिमांड इज दी फॉरमोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ती कधीही विसरायची नाही गाईस. ओके, सो काय विचारतोय, एक्सप्लेन व्हॉट इज दिस सॉल्स्टिस अँड इक्विनॉक्स. ठीक आहे, या दोन्ही कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करणं मस्ट आहे. प्लस इथे तू फॉर शुअर डायग्राम यायला पाहिजे है ना. 10 मार्क्स साठी क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याकडे स्ट्रक्चर साठी क्लिअर 20-25 वर्ड्स इंट्रोडक्शन साठी आहे, 100 वर्ड्स ऑलमोस्ट मेन बॉडी साठी आहे, जिथे आपण 20-25 वर्ड 4 डेट साठी देणार आहोत. ठीक आहे, आणि मग 10-20 वर्ड्स आपला कंक्लुजन. सो विद इन ए स्टिप्युलेटेड वर्ड लिमिट्स वी वुड रादर कंप्लीट इट. ठीक आहे, बघ मग इंट्रोडक्शन. मग आता इंट्रोडक्शन तुमच्याकडे डिफरंट वेज आहेत, तुम्ही कसंही करू शकता. इन अ वे काय करू शकता की पहिले तुम्ही सॉल्स्टिस अँड इक्विनॉक्स डिफाइन करू शकता, अँड दॅट सीम्स द रादर मोस्ट सिम्पलेस्ट वे ऑल्सो. फर्स्ट थिंग. सेकंड वे कुड बी राईट, सेकंड वे कुड बी काय करू शकता की तुम्ही इन ऍडिशन तुम्ही स्टार्टिंग विथ द अर्थ रिव्होल्युशन है ना, आणि मग त्या कसे सीझन मध्ये कन्वर्ट होतात. राईट, दिस पोझिशन लीड्स टू सीझन, आणि मग सॉल्स्टिस अँड इक्विनॉक्स कसे लीड होतात हे सुद्धा तिथे दाखवू शकतात. जस्ट लाईक की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन विथ अन इन्क्लाइंड ऍक्सिस अँड दिस लीड्स टू चेंजेस इन इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सन. It gives rise to 2 solstice positions and 2 equinoxes positions or conditions on the earth surface. सिंपल आहे. 20-25 वर्ड्स मध्ये बघा इंट्रोडक्शन कंप्लीट झालाय. ठीक आहे, मग नेक्स्ट काय असेल, बॉडी. येस, नेक्स्ट असेल बॉडी. मग बॉडी मध्ये आपण काय करणार आहोत, बॉडी मध्ये आपण सिम्पली इथे पहिले 4 पोझिशन्स मध्ये कोणती डेटने तुम्हाला स्टार्ट करायचंय, द वे यू फाइंड इट सुटेबल. सॉल्स्टिस. मग तुम्ही काय करणार, सॉल्स्टिस इज ए कंडिशन व्हेन आयदर डे इज लॉंगर और शॉर्टर और नाइट इज लॉंगर और शॉर्टर, है ना. दैट मीन्स अनइक्वल. सो इट इज ए कंडिशन इन एन एनुअल ईयर साइकिल when day and nights are highly unequal, है ना, leading to a different condition. मग तुम्ही इथे काय करू शकता, 2 सॉल्स्टिस एक्सप्लेन करा. 21st of June that is summer solstice. ठीक आहे, समर सॉल्स्टिस म्हणजे काय, इथे सोलार रेडिएशन्स आर परपेंडिक्युलर. कुठे आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. राईट, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियर. परपेंडिक्युलर सोलार रेडिएशन्स मग इथे लीड करतायत समर. ठीक आहे, मग डे इज लॉंगर दॅन नाईट, आणि हा लॉंगेस्ट डे इन दी नदर्न हेमिस्फियर. मग यालाच 21st of June ला सदर्न हेमिस्फियर मध्ये काय आहे, इथे आहे इन्क्लाइंड सोलार रेडिएशन्स. राईट, इन्क्लाइंड रेडिएशन्स. मग इन्क्लाइंड रेडिएशन्स काय करताय, विंटर कंडिशन्स, है ना. विंटर कंडिशन्स म्हणजे नाईट टाइम इज लॉंगर दॅन डे, मग इथे लॉंगेस्ट नाईट आहे. ठीक आहे, मग 21st of June ला. सेकंड डेट कोणती आहे, 22nd of December. Right, 22nd of December. Here you will find winter solstice is there. ठीक आहे, winter solstice is there. मग आता काय, इथे perpendicularity is on southern hemisphere means tropic of Capricorn reflecting. ठीक आहे, tropic of Capricorn reflecting simply a case. Yes, summer, है ना. Day is longer than night. आणि मग नॉर्थ हेमिस्फियर वर इन्क्लाइंड सोलार रेडिएशन्स आहे, इथे असणार विंटर. ठीक आहे, इथे असेल आपला विंटर, बरोबर. मग ही कंडिशन झाली आहे सॉल्स्टिस साठी. मग आता इथे एक डायग्राम ड्रॉ करणं तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट आहे गाइस, है ना. मग तुम्ही काय करणार, इथे तुम्ही काय करणार, एक डायग्राम ड्रॉ करा. सन
इथे सोलार रेडिएशन्स अर्थची पोझिशन इन्क्लाइंड आहे. इथे असेल बघा 22 ऑफ डिसेंबर, 21 विंटर सॉल्स्टिस. ठीक आहे, इथे असेल 21 ऑफ जून समर सॉल्स्टिस. ठीक आहे, समर सॉल्स्टिस राईट. आणि इथे दोन पोझिशन्स आहे, या पोझिशन्स असतील इक्विनॉक्सच्या. ठीक आहे, इथे पोझिशन्स असतील इक्विनॉक्स. हा असेल 21 ऑफ मार्च, दॅट इज स्प्रिंग इक्विनॉक्स. ठीक आहे, स्प्रिंग इक्विनॉक्स. आणि हा असेल ऑटोमनल इक्विनॉक्स 23 ऑफ सप्टेंबर. ठीक आहे, मग काय इथे मग तुम्ही एक्सप्लेन करणार इक्विनॉक्स. इक्विनॉक्स इट मीन्स सिंपली conditions of equal day and night, right? Equal day and night where perpendicularity is on equator and the conditions are not favoring neither hemisphere nor southern hemisphere. ठीक है, rather day is approximately equals to night. मग दोन पोझिशन्स म्हणतात आपले 23 ऑफ सप्टेंबर ऑटोमनल इक्विनॉक्स. ठीक है, ऑटोमनल इक्विनॉक्स. And second position 21 of March, that is spring equinox. ठीक है, spring equinox right. मग झाले चार पोझिशन्स आपण एक्सप्लेन केले विथ ड्रॉइंग अ डायग्राम. मग कंक्लूजन दस दिस 4 different dates or these positions leads to different conditions of solstice and equinox. I hope ही कंडिशन्स तुम्हाला कळाली आहे. आन्सरचा स्ट्रक्चर कसा असणार हे सुद्धा कळालं आहे. येस, सो काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये कळवा. आणि अगेन काय डेली आन्सर रायटिंग साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.